नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे आपण 1 लिटर दुधापासून बनवणार आहोत आणि 1 लिटर दुधामध्ये आपल्याला कितपत इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। मसाला दूध पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते, पण आमच्या इकडे कशा पद्धतीने बनवले जाते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे पाणी घालून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला 1 लिटर फुल फॅट म्हशीचे दूध घ्यायचे आहे। कढईमध्ये पाणी घातल्यामुळे काय होते, दूध आहे ते कढईच्या तळाशी चिटकणार नाही। इथे मी 10 बदाम भिजवून घेतले आहेत, तसेच काजू पण भिजवून घेतले आहेत। आता इथे बारीक कट करून मी बदाम घेतले आहेत, बारीक कट केलेले काजू आणि बारीक कट करून पिस्ता, तसेच चिरोंजी, वेलची पूड आणि केशरच्या काड्या, तसेच 1/3 कप साखर। आता जे बदाम मी भिजवून घेतले होते त्याची साल काढून घेते। आता तुमच्याकडून जर चुकून बदाम भिजवायचे राहून गेले तर काय करायचे, बदामामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिट फक्त आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। बदाम व्यवस्थित असे भिजले जातात, पण इथे मी काजू आणि बदाम 2 तासापूर्वीच भिजत घातले होते। आता हे भिजलेले बदाम आणि काजू मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट अगदी बारीक नाही झाली तरी चालेल, थोडीशी आबडधोबड जरी वाटून घेतली तरी चालेल। आता इथे मी जे दूध गरम करायला ठेवले होते त्याला चांगली अशी उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला केशरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत। दूध उकळल्यानंतर आपल्याला केशरच्या काड्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। यामुळे काय होते, केशरचा जो कलर आहे तो दुधामध्ये व्यवस्थित असा उतरला जातो। 1-अर्धा मिनिट आपल्याला हे आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये बारीक चिरलेले बदाम, बारीक चिरलेले काजू आणि बारीक चिरलेला पिस्ता घालून घ्यायचा आहे, कारण हे आपण कच्चेच घेत आहोत। त्यामुळे दुधाला उकळी आली की आपल्याला हे पण घालून घ्यायचे आहे, म्हणजे हे दुधामध्ये व्यवस्थित असे शिजले जाते। आता हे दूध आपल्याला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये आपण जे काही ड्रायफ्रूट्स घातले आहेत ते व्यवस्थित असे शिजले जातात। इथे आपल्याला दूध सतत हलवत राहायचे आहे, त्यामुळे काय होते ना, कढईच्या तळाशी ते बिलकुल पण चिटकणार नाही। आता इथे मिक्सरमधून काढलेले जे वाटण आहे बदाम आणि काजूचे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। आपण अशा पद्धतीने भिजलेले काजू आणि बदामाची जी पेस्ट बनवून यामध्ये घालतो, त्यामुळे काय होते, दूध पटकन दाटसर होते। यासाठी ही टिप्स इथे खूप इम्पॉर्टंट आहे। आता आपल्याला हे दूध आणखी 7 ते 8 मिनिट व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे। ते तुम्ही बघू शकता, दूध पातळ आहे, पण जसे जसे हे शिजले जाते तसे तसे ते दाटसर होत जाते। तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स अवेलेबल नसतील तर काय करायचे, शेंगदाणे घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि नंतर त्याची पेस्ट बनवून आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायची आहे। आता ते साधारण 7 ते 8 मिनिट झालेले हे दूध मी व्यवस्थित असे शिजवून घेतले आहे। आता यामध्ये 1/3 कप साखर घालून घेऊ। ही साखर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे। दुधामध्ये आपण ज्यावेळेस साखर घालतो त्यावेळेस दूध आहे ते हलकेसे पातळ होते। आणखी आपल्याला हे दूध शिजवून घेतल्यानंतर ते दाटसरच होणार आहे। दुधाला नैसर्गिक पिवळा कलर येण्यासाठी इथे मी चिमूटभर हळद घालून घेत आहे। यामुळे आपली जे दूध आहे ते पौष्टिक पण बनते आणि यामध्ये फूड कलर न घालता हळद घालणे हे अगदी उत्तम पण आहे। आता काय करायचे, हे आपल्याला हळद दुधामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे। हळद घालताना जास्तही नका घालू, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले ना, अशा पद्धतीने हलकीशी हळद घालून घ्या। त्यामुळे काय होते, आपले जे मसाला दूध आहे त्याला कलर खूप सुरेख येतो। इथे साधारण 7 ते 8 मिनिट हे मी दूध व्यवस्थित असे उकळून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे किती दाटसर पण झाले आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चारोळी घालून घ्यायची आहे। यामध्ये घातलेले जे ड्रायफ्रूट्स आणि चारोळी असते ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते। आणि चारोळी घातल्यानंतर आपल्याला हे दूध फक्त 1-अर्धा मिनिट शिजवायचे आहे। जास्त वेळ शिजवायची काहीच गरज नाही, कारण जी चारोळी आहे ती पटकन शिजली जाते। अशा पद्धतीने इथे आपले मसाला दूध बनवून झालेले आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालून घ्यायची आणि वेलची पूड घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। कोजागिरी पौर्णिमा स्पेशल तुम्ही अशा पद्धतीने मसाला दूध बनवू शकता, किंवा तुम्ही अदर डे दिवशी पण अशा पद्धतीने मसाला दूध बनवून पिऊ शकता, कारण हे हेल्थसाठी पौष्टिक पण आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तुमचे पण मसाला दूध इतकेच परफेक्ट बनेल। तुम्हाला ही आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत
धन्यवाद.